मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त मलाईदार कुल्हड लस्सी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे, मस्त मलाईदार ही लस्सी बनून तयार होते। तर यासाठी मी मातीचं भांडं घेतलेलं आहे। आधी आपण दही कसं लावायचं हे बघणार आहोत। तर यासाठी हे मातीचं भांडं आपण छान स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत, कारण बऱ्याच दिवसापासून हे भांडं ठेवलं होतं आणि त्यामध्ये काही जम्स वगैरे राहू शकतात। तर या मातीच्या भांड्याला आपण साबण लावून साफ करू शकत नाही, तर इथे मी गरम पाणी टाकणार आहे या भांड्यामध्ये आणि हे साफ करून घेत आहे। मातीच्या भांड्यामध्ये दही खूप मस्त लागतं आणि छान घट्ट असं खवलेदार दही तयार होते, त्यामुळे मातीच्या भांड्यातच दही लावा। तर बघू शकता इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि अगदी चारी बाजूनी हे पाणी असं फिरवत आहे, जेणेकरून काही धूळ किंवा काही जम्स वगैरे असेल ते निघून जातील। तर अशा प्रकारे आपण पूर्ण हे पाणी चारी बाजूनी लावून घेऊ। तर 10 मिनिट मी पाणी भांड्यामध्येच ठेवलेलं होतं आणि 10 मिनिटानंतर हे कोरडी करून घेतलेलं आहे हे भांडं। आता यामध्ये आपण दही लावून घेऊ। तर विरजनासाठी मी आधीच दही काढून ठेवलेलं आहे। हे दूध आहे ना, हे फुल क्रीम दूध आहे। तर दूध छान मी उकळवून घेतलेलं आहे। बघू शकता मस्त मलाई आलेली या दुधावर। दूध खूप गरम नाही पाहिजे, अगदी कोमट पाहिजे, जेणेकरून आपण दुधामध्ये बोट टाकलं तर गरम असायला नको, चटका लागायला नको, असं हे दूध पाहिजे आहे। आता हे दूध आहे आपण या भांड्यामध्ये टाकून देऊ आणि ही जी मलाई दिसते ना, ही मलाई आपण नंतर घालू। बघू शकता मस्त इथे मलाई तयार झालेली आहे। आता हे विरजन या मातीच्या भांड्यामध्ये आपण टाकून देऊ वरून, म्हणजेच या दुधामध्ये, आणि असं छान फिरवून घेऊ। आता वरून ही मलाई होती, ही मलाई पण टाकून देऊ आणि रात्रभर हे भांडं आहे ना छान कापडाने बांधून घेऊ आणि रात्रभर असंच बांधून ठेवून देऊ। विरजनासाठी दही नसेल तर ताक टाकलं तरी सुद्धा आपलं हे विरजन लागलं जातं, पण मी इथे दह्याचाच वापर केलेला आहे। तर बघू शकता मस्त या दह्यावर मलाई आलेली आहे, अगदी घट्टसर हे छान दही तयार झालेलं आहे। बघू शकता मस्त असे खवलेदार दही तयार झालेलं आहे। पॅकेटचं फुल क्रीम दूध इथे मी वापरलेलं होतं, त्यामुळे अगदी मस्त दही तयार झालेलं आहे। आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। बघा दही अगदी वेगळं, चम्मचने असं वेगळं केलं तरी हे वेगळं होते, अजिबात पाणी असं दिसत नाही या दह्यामध्ये। छान मलाईदार हे दही तयार झालेलं आहे आणि असंच दही पाहिजे आपल्याला लस्सी करायसाठी। छान क्रीमयुक्त दही असलं तर लस्सी प्यायला खूप छान वाटते। तर इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये साखर टाकलेली आहे आणि बारीक विलायची टाकलेली आहे, ही बारीक करून घेऊ। तर बघू शकता हे साखरसुद्धा बारीक झालेली आहे। हे अर्धा लिटर हे दही आहे। आता ही वरची आहे ना मलाई मी काढून घेत आहे। ही मलाई आपण जेव्हा आपण ग्लासमध्ये लस्सी टाकू ना, त्यावर आपल्याला हे मलाई टाकायला होईल, त्यामुळे मी आधीच काढून घेत आहे। तर अर्धा लिटर दही आहे, तर 450 ग्रॅम साखर टाकायची आहे। तर आता ही रवीनी हे दही आहे ना छान घोटून घेऊ, एवढं घोटायचं जेणेकरून दह्यावर छान बबल्स आल्या पाहिजे, इतकं दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, घोटून घ्यायचं आहे। 2 मिनिटपर्यंत ही अगदी सहज घोटल्या जाते। साखर तुम्हाला किती वाटते कमी जास्त त्यानुसार तुम्ही घेऊ शकता, किती तुम्हाला लस्सी गोड पाहिजे त्यानुसार।
मिक्सरमध्ये फेटलं दही तरी चालेल, पण मी इथे रवीचाच वापर करून घेत आहे. बघू शकता अगदी हलकं हे दही झालेलं आहे आणि असे वरवरचे बबल्स आलेले आहे. बबल्स आले दह्यावर की समजायचं की हे अगदी आपली इथे लस्सी तयार झाली. तर बघू शकता अगदी प्लेन हे दही झालेलं आहे. मस्त प्लेन लस्सी तयार झालेली आहे. बघू शकता अगदी जवळून दाखवते मी तुम्हाला. अगदी मस्त बबल्स आलेले आहे. छान प्लेन होईपर्यंत आपल्याला छान हे घोटून घ्यायचं आहे हे दही. आता या दह्यामध्ये आपण ही पिठी साखर टाकून देऊ आणि परत दही घोटून घेऊ. साखर जर कमी झाली तर परत आपण साखर टाकू शकतो, चवीनुसार किती गोड वाटते त्यानुसार. आणि अगदी 5 मिनिटात ही लस्सी तयार होते. अगदी बाहेरून आपण जशी म्हणजे हॉटेलमध्ये लस्सी पितो ना त्यापेक्षा ही घरची लस्सी प्यायला खूप छान वाटते. शिवाय अगदी स्वच्छ तुम्हाला शुद्ध अशी ही लस्सी मिळेल. घरची शेवटी शुद्धच राहते, अगदी व्यवस्थित स्वच्छता बाळगून आपण तयार केलेली असते. तर आता यावर ही क्रीम होती ना मी काढून घेतलेली होती, ही क्रीम आपण या लस्सीमध्ये टाकून देऊ. वरून बदामाचे काप करून घेतलेले आहे हे सुद्धा आपण टाकू. बदामाचे काप टाकणे जरुरी नाही, नुसती प्लेन लस्सीसुद्धा प्यायला खूप छान वाटते. तर आता या कुल्हडमध्ये परत मी क्रीम टाकत आहे. आता या सर्व ग्लासमध्ये क्रीम घालून घेत आहे. आता वरून मस्त ही तयार झालेली लस्सी घालू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता इथे अगदी कमी वेळात आपली लस्सी बनून तयार झालेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर अशी लस्सी मिळाली ना तर खूप मस्त वाटते. अगदी थंडगार लस्सी प्यायला खूप मजा येते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे लस्सी बनवून बघा, पिऊन पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही केलेली लस्सी कशी झाली. तर आता परत आपण या कुल्हडवर आणि म्हणजे या सर्व ग्लासवर परत ही मलाई टाकून देऊ. वरून छान बदामाचे काप घालू. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. आता आईस क्यूब घालू. इथे आपली लस्सी बिलकुल प्यायला तयार आहे. बघू शकता दिसायला सुद्धा किती मस्त दिसत आहे. जशी दिसायला सुंदर दिसते ना तशीच प्यायला सुद्धा खूप मस्त वाटते. मस्त मलाईदार लस्सी इथे बनून तयार झालेली आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.